प्रत्येक गावापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचवायचं काम आपलं आहे, लक्षात घ्या। या जिल्ह्यातून, या मतदारसंघातून गद्दाराचं पीक कधीही या परशुरामाच्या भूमिकेत उगवू शकत नाही याची मी आदित्यला खात्री देतो। मी एक ठामपणाने सांगतो, ज्या प्रमाणात शिवसेनेने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या लोकांना विविध ठिकाणी पद आणि सत्ताची पदं दिलेली आहेत, ज्या प्रमाणावर या जिल्ह्यावर शिवसेनेने प्रेम केलेलं आहे, त्या प्रेमाची परतफेड करण्याची वेळ आज महाराष्ट्रातील या सिंधुदुर्गातील जनतेवर आलेली आहे। तुम्ही हेच खरे शिवसेनेचे पाईक आहे। हे म्हणतात आम्हाला गद्दार म्हणू नको, मग तुम्हाला म्हणायचं काय? तुम्हाला म्हणायचं तरी काय? तुमचे कपडे फक्त पांढरे असले, माननीय मुख्य नेता आणि प्रवक्ते तुमचे पक्के कपडे जरी पांढरे असले तरी चरित्र तुमचं डागाळलेलं आहे, लक्षात घ्या। काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला एका दिवसात पक्षात घेऊन आमदार केला, पहिल्या टर्मला तुम्हाला मंत्री केलं, तरी तुमचं समाधान होत नाही। तुम्हाला उद्धवजींचा वेळ मिळत नाही। नातवाच्या प्रवेशासाठी मात्र उद्धवजींचा वेळ तुम्हाला मिळतो, त्यावेळी तुम्हाला आठवत नाही तुम्ही काय काय पक्षाकडून घे। तुम्ही सांगता उद्धवजी आम्हाला भेटत नाही। 2 वर्षात रामखोर माणूस किती वेळा मतदारसंघात फिरला तुम्ही सांगा। लोकांनीच सांगावं हा माणूस दिसत होता काय मतदारसंघात? शिवसेनेच्या लोकांना, प्रत्यक्ष शिवसेनेच्या सैनिकांना आणि कार्यकर्त्यांना या माणसाने किती त्रास दिला, त्याची परतफेड करायची संधी तुम्हाला या निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आलेली आहे। मी एक तुम्हाला निश्चित सांगतो, शिवसेना स्थापन झाली त्या दिवशी बाळासाहेबांनी सांगितलंय, सत्ता हे आमचं साधन आहे, साध्य नाही। साध्य काय तर 20% राजकारण आणि 80% समाजकारण। समाजकारणासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, आमच्या पोराबाळांना, आमच्या मित्रांना मंत्री करण्यासाठी नाही। एकनाथ शिंदे काय सांगतात, मला वेळ मिळाला नाही, मला भाजपबरोबर राष्ट्रवादी बरोबर बसायचं नव्हतं, मग 2.5 वर्ष काय झोपला होता काय? 2.5 वर्ष काय करत होता तेव्हा तुला काय आठवलं नाहीये? तू बाळासाहेबांचं नाव घेतोस, बाळासाहेबांची मुलं नको तुला, बाळासाहेबांचा नातू नको, मग बाळासाहेबांचे ते शब्द आठवतात काय तुला? शिवाजी पालके माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्यला सांभाळाय, तेच नेमकं बाळासाहेबांचं कसं विचारलात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं जनता आंधळी आहे? हा प्रवक्ता सोजवळ काय सांगतो, आम्हाला खासदार आमदार म्हणून प्रिव्हिलेज आहे, आमचं प्रिव्हिलेज सांभाळा, आमचा अपमान करू नको। या जनतेला प्रिव्हिलेज नाही, या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या छातावर हात ठेवून तुम्ही गोवा आणि गुवाहाटीला फिरताय, तुमच्या छाताडावर ही जनता पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। अग्नी पडा, नाक पडा, गद्दारांचे दात पडा, अग्नी पडा, नाक पडा, गद्दारांचे दात पडा, अग्नी पडा, नाक पडा, गद्दारांचे दात पडा। अरे यांचं काय करायचं ते जनता करेल। तुम्ही जमलात ते घराघरात जा, तुम्ही जमलात ते गावागावात जा। आदित्य जो आज तुम्हाला संदेश देतील तो चुलीपर्यंत पोहोचवायची तुमची ड्युटी आहे, तुमची हे आहे, सेवा आहे, लक्षात ठेवा। आज या मेळाव्याला ज्या प्रमाणात तरुण आणि महिला उपस्थित आहेत त्याच्यावरून आदित्य साहेब मी तुम्हाला खात्री देतो की या जिल्ह्यामधून, या भूमीमध्ये, या परशुरामाच्या पवित्र भूमीमध्ये गद्दारांचं पीक कधीच येणार नाही। या गद्दारांना पाटलीत भरून या कोकणच्या भूमीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पुढच्या थांबवतो, मला माहिती आहे तुम्हाला आदित्यचं ऐकायचं आहे। मी शेवटचं तुम्हाला सांगतो की आपली एक ड्युटी आहे। जर आज आदित्य इथे आले आहेत, महाराष्ट्राकडे फिरतायत, तर आम्ही प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, आम्ही प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि शिवसेनेचा विचार आणि आदित्यचं नेतृत्व जे अगोदरच पोहोचलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे। आदित्यजींना आणि इतर मान्यवरांना बोलायचं असल्यामुळे मी तुमच्या आता जास्त वेळ घालणार, आपण गावागावात फिरू। मी वैभव नाईकांचे आणि खासदार विनायक राऊतांचे खास करून मी आभार मानेन। भला किती जरी मोठा पूर आला असेल आणि काही झाडं गेली असतील तरी हे आमचे मूळ या ठिकाणी शिल्लक आहेत आणि त्याच्याबद्दल ते अभिनंदनाला पात्र आहे। अजून एक सेकंद गेला, 21 तारीखला मी वैभवजींना फोन केला, वैभवजी हे प्रकरण चाललंय काय करायचं? ते म्हणाले आमच्यासमोर 2 पर्याय आहेत। मी म्हटलं कुठचे? एकतर बीजेपी किंवा दुसरा जेल। मी जेल पत्करेन पण बीजेपी पत्करणार नाही। मला वैभव नाईक
नाईकांचं उत्तर आहे आणि त्या अनुषंगाला 22 तारीखला श्रीधर नाईकांच्या याच्यामध्ये आम्ही संघाच्या बीजेपीच्या सगळ्या लोकांना शिवसेनेत प्रवेश दिला. हेच कार्य पुढे चालू ठेवूया, आपलं कार्य सोपं होऊन जाईल, एक एक माणूस जोडूया आणि हा महासागर बनवूया एवढी विनंती करून जास्त वेळ न घेता मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय पक्षाचे लाडके खासदार विनायकजी राऊत साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आज सुंदरवाडीमध्ये उपस्थित झालेले शिवसेनेचे नेते आणि तुमच्या आमच्या सर्वांचेच एक स्फूर्तिस्थान, महाराष्ट्रातील तमाम जनतेचं स्फूर्तिस्थान आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आदेश बांदेकरजी, राजन साळवीजी, गौरीशंकर खोत, सन्माननीय वैभव नाईक, त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ अरुणबाई दुधवडकर, प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे खऱ्या अर्थाने अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते आमचे सतीश सावंत, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा सेनेचे म्हणजे युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं एकमेव लाडकं व्यक्तिमत्व संदेश पारकर, त्याचबरोबर शैलेश परब, संजय पडते, अतुल रावराणे, आमच्या सर्व पुरुष, महिला आणि युवा सेनेचे पदाधिकारी बंधू भगिनींनो, आदित्यजी ह्याच गांधी चौकामध्ये 2 विधानसभाच्या निवडणुकामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महासभा घेतल्या होत्या आणि या सावंतवाडीचा शिवसेनेचा आमदार निवडून दिला होता. केवळ आणि केवळ उद्धव साहेबांची सभा जर मागच्या वेळेला झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळेला झालं असतं. पण शिवसेना पक्षामध्ये आले, त्यांनी आधार दिला, मदत केली, खासदारकीच्या निवडणुकीला मदत केली. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मोठ्या मनाने इतर वैभव नाईकांसारखा जुना जाणता कार्यकर्ता, राजन साळवींसारखा हाडाचा कार्यकर्ता असताना सुद्धा काल परवा आलेल्या केसरकरांना मंत्रीपद प्राप्त करून दिलं, सगळे लाड पुरवले. परंतु दुर्दैव आमच्या सिंधुदुर्गाचं असे ही गद्दारांची औलाद दुर्दैवाने राजे तुमच्या या पवित्र भूमीमध्ये निर्माण झाली. पण मला खात्री आहे मगाशी आदित्यजींनी राजेंना वंदन केलेलं आहे आणि राजेंच्या या पवित्र भूमीमध्ये ही गद्दारी कदापि ही पुढे जाणार नाही, ती गाडली जाणार म्हणजे जाणारच. आणि म्हणून आदित्यजी आजची तुमची सभा उद्याच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या, उद्याच्या शिवसेनेच्या आमदाराच्या विजयाची सभा ही ठरणार आहे आणि गद्दारीला गाडून टाकणारी ही सभा ठरणार आहे. ठीक आहे, 4 घराची चव टाकून आलेला माणूस आता शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघाले, उद्धवजी ठाकरेंना शहाणपणा शिकवायला निघाले, आदित्यजी ठाकरेंना शहाणपणा शिकवायला निघाले. हिंदुत्वावर आता पोपट बोलायला लागला, हिंदुत्वावर. अरे ज्या सावंतवाडीकरांनी तुम्हाला बोट पकडून राजकारणात आणलं ते डॉक्टर नार्वेकर साहेब, त्यांना दिलीप नार्वेकर साहेब त्यांना फेकून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसने आधार दिला. ज्या शरद पवार साहेबांनी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आधार दिला, त्या गोव्याच्या अनेक उद्योगामध्ये ह्या दीपक केसरकरांचं बोट पकडून त्यांना आधार दिला. त्या शरद पवार साहेबांच्या सुद्धा तोंडाला पानं फुसली. एवढंच नव्हे तर केसरकर, तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही माणूस म्हणून एकच सांगा की ज्या शरद पवार साहेबांवर तुम्ही घाणेरडे आरोप केलात आणि शिवसेना फोडण्याचं काम शरद पवार साहेब करतात, अशा पद्धतीचे घाणेरडे शब्द तुमच्या तोंडातून निघतात तरी कसे? आणि गद्दार तो गद्दारच.
केलेल्याच्या उपकाराची परतफेड उपकाराने नको करू, पण अपकाराने तरी करू नको. आज आदित्य ठाकरे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ज्या पद्धतीने तुम्हाला उभं केलं, ठीक आहे मंत्रिपदासाठी तुम्ही शिंदे गटामध्ये गेला, जायचं असेल तर जा, परंतु तुम्ही तुमच्या आईबापाची शपथ घेऊन सांगा तुम्ही गद्दारी म्हणजे गद्दारीच केलेली आहे. शिवसेनेचं नाव घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये. आणि काल या नतद्रष्टांची औलाद, मग ते सावंतवाडीत असेल, त्या संभाजीनगरमध्ये असेल, होय आम्हाला अभिमान आहे आमच्या संजय राऊत साहेबांचा, होय आम्हाला अभिमानाने 100 वेळेला सांगू शिवसेनेचा नेता असावा तर तो संजय राऊत साहेबांसारखा असावा. एकीकडे तुम्ही पाय चाटेगिरी चालू केली स्वार्थासाठी, मंत्रिपदासाठी, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने ईडीने एवढा त्रास देऊन सुद्धा मरेन तर शिवसेनेसाठी, जगेन तर शिवसेनेसाठी हे सांगत ईडीच्या कार्यालयाची पायरी चढणारे संजय राऊत हे आमच्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. परंतु लाज वाटते तुमची केसरकर. काल तुम्ही पत्रकार परिषद घेत असताना संजय राऊत साहेबांची जी विटंबना तुम्ही केली, त्या संभाजीनगरमध्ये तो संजय शिरसाट नावाचा एक अवदसा माणूस म्हणे पेढे भरवले त्याने. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर पेढे भरवणारी ही बदमाशांची औलाद छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये निघावी यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. परंतु आज आपलं खऱ्या अर्थाने सुदैव आहे. उद्धव साहेब कशाला न डगमगता उभे राहिले जबरदस्त ताकदीने. आदित्यजी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत. या गद्दार आणि बेईमानी विश्वासघाती लोकांना कायमस्वरूपी गाडून टाकून हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, मावळ्यांचा महाराष्ट्र, स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र पुन्हा उभ्या करण्यासाठी या सुंदर नगरीतील हजारो लोक तुम्ही जे उपस्थित झालेला आहात. आणि म्हणून मगाशी आदित्य साहेबांनी आव्हान दिलेलं आहे, ते पुन्हा ते इथे आव्हान देतील म्हणून मी ते बोलत नाही, पण या पूर्वीच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे हे 4 घरची चव चाटणारी जी लोक असतात ना, ती तुमची आमची कदापि होऊ शकत नाही. मागच्या 10 वर्षामध्ये सावंतवाडीसाठी काय केलं याचं उत्तर द्या केसरकर तुम्ही. कात्या उद्योग गेला, ते कबुलातदार आंबोलीचे वाट लावली 10 वर्ष. चष्म्याचा कारखाना, त्यांचा चष्मा फुटायला आला तरी दिसत नाही. आणि साठेगिरी करायला निघाले ते रेडीच्या खान मालकांची. अद्याप त्या रेडीच्या मायनिंगवाल्यांनी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी परत पाय ठेवणार नाही असा शब्द दिला होता. चष्म्याचा कारखाना तोय गेला, सेट टॉप बॉक्स तोय गेला, आणि आता केवळ हे सावंतवाडीतील रुग्णालय माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना त्यांनी विनंती केली, मला फक्त हे मोती तलाव सुधारायचं आहे, मला वेंगुर्ल्यातली ती सी वर्ल्ड उभा करायचा आहे, पाण्याखालची बोट आणायची आहे. आदित्य साहेबांनी त्याच्यासाठी मीटिंग घेतल्या आणि 25 कोटी नव्हे तर 95 कोटी रुपयाची तरतूद आदित्यजी ठाकरे साहेबांनी केली. शिरोड्याचं ताज हॉटेल वर्षानुवर्ष रखडलं होतं, केवळ आदित्य साहेबांच्या पुढाकाराने ते सुरू होते. परंतु ही कीड मध्ये वळवळली, कारण ह्यांना मिळत नव्हतं खायला काय, आणि म्हणून आडवे जायचे. कामं कोणती करायची नाही. सावंतवाडीचं रुग्णालय पाडून टाकलं. कामं कोणतीही न करता केवळ टूरबाजी करणारा हा आता बोलका पोपट. नेहमी त्यांची गोष्ट असायची बघा, राक्षसाचा मृत्यू बोलक्या पोपटात असतो. प्रत्येक मिटिंगला सांगायचं ना. आता ह्यांचा राजकीय, मी मृत्यू म्हणत नाही, राजकीय ऱ्हास या सुंदर नगरीच्या मतदारांच्या हातात आहे. आणि म्हणूनच आदित्यजी आपल्याला बोलायचं आहे, कोल्हापूरला सुद्धा जायचं आहे. मी खरोखरच मनापासून आपले आभार मानतो की मागच्या 15 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरताय, संपूर्ण महाराष्ट्राचे पायदळी तुडवतायत.
उद्धवजी ठाकरे साहेब मातोश्रीवर बसलेले आहेत. लाखोच्या संख्येने लोक भेटायला येत आहेत. सर्व जाती धर्माचे लोक येत आहेत. सर्व पक्षाचे लोक येत आहेत. आज सुद्धा आदित्यजी ठाकरेंचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींनी केलं, काँग्रेस पक्षाच्या मंडळींनी केलं, पत्रकारांनी केलं, वंचित आघाडीने केलं आणि सर्वांनी ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना दुःख दिलेलं आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कठीण प्रसंगी उद्धव साहेबांच्या बरोबर ज्यांनी गद्दारी केलेली आहे, त्या गद्दारीला चिरडून टाकल्याशिवाय हा महाराष्ट्र कधी स्वस्थ बसणार नाही. मग तो तात्या सरपंच असेल मुंबईचा, काल परवा त्याने दिवे लावलेले आहेत म्हणे आम्ही सुद्धा सावंतवाडीमध्ये मारवाडी मंडळी आहेत, गुजराती मंडळी आहेत, आमचं सख्य आहे, आम्ही भाऊबंदकीने राहतो, तुझा भाऊ नाही आमचा कोणामध्ये. परंतु त्या राज्यपालाने सांगितलंय या महाराष्ट्राचे तुकडे कसे पाडायचे हे जे दिल्लीकरचे विचार करतायत त्याचा सुतोवाच राज्यपालांनी केलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्र संपवायला निघालेल्या या दिल्लीकरांना दाखवून द्यावं लागेल आम्ही गरीब असू. केसरकर म्हणतात त्याप्रमाणे 20 रुपयाचा वडापाव खाऊन जगणारा शिवसैनिक होय. आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो. आम्हाला अभिमान आहे आमच्या वैभव नाईकांचा, आम्हाला अभिमान आहे आमच्या राजन साळवीचा. खोक्यांच्या मागे गेले असते तर हे प्रेम नाही मिळालं असतं. आज खोक्यानं धुडकावून वैभव तुम्ही आणि राजन तुम्ही मातोश्रीशी एकनिष्ठपणे राहिलात. आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावरच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आता हे सांगत असतात आम्ही शिवसेनेवालेच आहोत, आम्ही पुन्हा एकदा एकत्र येणार आहोत. अशा या लबाडांच्या बोलण्याकडे विश्वास ठेवू नका. शिवसेना संपवण्याचं कपट कारस्थान ज्या भाजपाने निर्माण केलेलं आहे त्या कपट कारस्थानचे भागीदार केसरकर तुम्ही होत असाल तर तुमच्या सारखा निर्दयी नतद्रष्ट माणूस या जिल्ह्यामध्ये जन्माला आला हे आमचं दुर्दैव आहे. परंतु दुर्दैव आता जरी असलं तर पुढे मात्र अशा घाणेरड्या वृत्तीला आपण कायमचं गाडून टाकूया आणि सुंदर नगरीचं नाव उज्ज्वल करूया हा शब्द आपल्याला देतो. आणि आदित्यजी मी आपल्याला आपले विचार मांडण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांनो, मी या दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीचा आजपर्यंतच्या कारकिर्दीचा एक साक्षीदार आहे. 1991 साली मी ज्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलो तेव्हा मागच्या दरवाजाने हे ग्रस्त लाजत लाजत स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात येऊन बसले. त्यानंतर आपल्याबरोबर ज्यांनी ज्यांनी त्याला सभागृहात आणलं त्या प्रत्येक नेत्याला संपवण्याचं काम या दीपक केसरकरांनी केलं. संदेश पारकर पण त्याला अपवाद नाहीये. या कार्यकर्त्याला उमद्या कार्यकर्त्याला दीपक केसरकरांनी संपवलं. प्रत्येक कार्यकर्त्याला संपवण्याचं काम केलं. त्यानंतर या महाशयांना नगराध्यक्षपद मिळालं. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर यांनी ज्या काँग्रेसच्या नेत्याला शब्द दिला होता राहुल महाराजांच्या पायावरचं फूल काढून की 2.5 वर्ष मी बसेन आणि 2.5 वर्ष तुम्हाला देईन, आणि ज्यावेळी 2.5 वर्ष त्या नेत्याला देण्याची वेळ आली तेव्हा यांनी स्कूलची सोडण्यास नकार दिला. पुनर्इलेक्शन लागलं आणि त्यावेळी याच्याकडे संख्याबळ कमी होतं. त्याआधी आम्ही शिवसेनेचं काम करत असताना मी शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो, विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो, कामगार सेनेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्यावेळी या माणसाने शाहसाहेबांच्या शिवसेनेला आणि शिवसैनिकांना हुंड म्हटलं. मी तो पेपर घेतला आणि त्या नगराध्यक्ष चेअरवर बसले असताना त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. मला म्हटलं याचं उत्तर आहे, उत्तर द्या. उत्तर द्या का गुंड म्हटलं. नाही, हे राजकारणात करावं लागतं. इथून खाली नेणार आणि शिवसेनेच्या पद्धतीने तुला धडा शिकवणार. परत
माफी मागितली साहेब. आणि त्यानंतर 7 महिन्यात हे दिलेला शब्द 2.5 वर्षाची मुदत संपली आणि इलेक्शन लागलं. खुर्ची खाली करायला तयार नाही. त्यावेळी नारायण राणेंच्या आदेशाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी याला राजकीय संजीवनी दिली. आम्ही खिशातला पैसा खर्च केला, रात्रीचा दिवस केला आणि एका ईर्षेने पेटल्यासारखं याला मिरवणुकीने नेलं आणि मिरवणुकीने नगराध्यक्ष करून घरी सोडलं. परंतु त्याच वेळी सभापती पदाच्या इलेक्शन लागल्या. मी गेलो या महाशयांकडे, आमच्या गटाला एखादं पद द्या, सभापती पद. तर ह्या महाशयांनी मला सांगितलं की मी हिंदुत्ववाद्यांबरोबर सभागृहात मांडीला बसणार नाही, तुम्हाला पद देऊ शकत नाही, असं स्पष्ट शब्दात सुनावलं. परंतु आमची काही तत्व होती. आम्हाला नारायण राणे, त्या आमचे नेते नारायण राणे होते, त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही निमूटपणे सभागृहात बसलो आणि कारभार केला. त्यानंतर साहेब 2005 मध्ये मी सभागृहाचा गटनेता होतो आणि हे नगराध्यक्ष होते. माझ्यावर राजकीय अटॅक झाला. मी शिवसेनेचं तालुका प्रमुख पद स्वीकारलं. नारायण राणेंच्या विरोधात या रस्त्यावर निशस्त्रपणे उभा राहिलो. माझ्यावर हल्ला झाला साहेब. मी हल्ला झाल्यानंतर 2 महिने बॉम्बे फिरला होतो साहेब. परंतु ह्या महाशयाने मला बघायला यायचं पण सारं औदार्य दाखवलं नाही. साधा ठराव घेतला नाही त्या सभागृहात की राजकीय हल्ला असताना सुद्धा हा सभागृहाचा नगराध्यक्ष होता, पण त्याने साधा ठराव सुद्धा घेतला नाही. तेव्हा मी एवढं सांगून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय महाराष्ट्र. ऐकू येते का मागे? मी कॅमेरामॅनने विनंती केली थोडा आपण कॅमेरा लावून बसून घ्या, म्हणजे मला मागचे पण दिसतील जरा प्लीज. सॉरी, थोडा आपण बसून घेतलं तर बरं पडेल. नाही म्हणजे थोडं बाजूला झालं तर बरं पडेल. आपण कॅमेरा लावून हे करा. आज अनेक भाषणं आपण ऐकली, अनेक विषयांना आपण हात घातला. सकाळपासून या कोकणात आल्यानंतर गेले 2.5 वर्षात जेव्हा जेव्हा मी इथे आलेलो आहे, त्याच्या आधी देखील आलेलो आहे, साधारणपणे वेगळ्या वेगळ्या उद्घाटनासाठी असेल, भूमिपूजनासाठी असेल, मला खासदार विनायक राऊत साहेब असतील, वैभव नाईकजी असतील, राजन साळवी साहेब असतील, आपले इतर सगळे मंचावरचे मान्यवर असतील, हे सगळेच मला बोलत राहिले. आणि कोकण हे गेले 7 वर्षातली माझी जी आठवण आहे, मी आणि आदेशदा फिरत असतो सतत, संदेशी आपल्याकडे पण कुठच्या ना कुठच्या तरी छोट्या मोठ्या रस्त्यासाठी असेल, भूमिपूजनासाठी असेल, ही सगळी कामच नेहमी करत आलो आणि कोकणाचा विकास हा आपण करत आलो. गेल्या 2.5 वर्षात मी बघितलेलं आहे, जेव्हा शिवसेनेचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर आपले मित्रपक्ष हे सोबत आले आणि उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा जास्तीत जास्ती आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न कोकणाचा उद्धव साहेबांनी केलेला आहे. आणि सत्य परिस्थिती, कारण मी बघायचो नेहमीच वर्षा बंगल्यामध्ये असेल, मंत्रालयात असेल, उद्धव साहेबांच्या दालनामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आपले हे नेहमी असायचे वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी. मग अर्थात कुठचं चांगलं उद्योग आणायचं असेल, मोठं हॉटेल असेल, रस्त्याचं असेल, कोस्टल रोडचं असेल, मुंबई गोवाचं जो काम बंद पडलं असेल ते सुरू करण्याचं असेल, चिपीचं असेल, मेडिकल कॉलेज असेल. खासदार साहेब, मी तर तुम्हाला खूप वेळा पकडायचो आणि चिडवायचो की खासदार साहेब तुम्ही एकदा कोकणाच्या कुठच्या तरी वाड्या वस्त्यांमध्ये असता, नाहीतर दिल्लीत असता, आणि मुंबईत आल्या तुम्ही वर्षा किंवा मंत्रालयात येऊन कोकणासाठी काही ना काहीतरी चांगलं काम घेऊन जात असतं. आणि मी खूप वेळा तुम्हाला चिडवायचो की तुम्ही अन्य जिल्ह्यांना अन्याय करता. पण आज जेव्हा मी येत होतो तेव्हा मला थोडं दुःख ह्याच गोष्टीचं होत होतं की जिथे जिथे मी बघत होतो आणि सुंदर परिसर असा आजूबाजूला दिसायचा. प्रत्येक पावसाळ्यात तर कोकणाचा आम्ही दौरा युवा सैनिकांना माहिती आम्ही काढतो 2-3 वेळा येतच असतो, कारण एवढं सुंदर लाल माती, हिरवगार सगळं दिसत असतं. म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो, हे गुवाहाटीला जाऊ ते काय डोंगर बिंगर बघायला गेले, ते कोकणात का नाही आले कधी? जाऊ दे, चोरांचा अपमान करू नका ना. इथे शिक्का घेऊन फिरतात गद्दार, ते पुरेसं झालं. पण मुख्य गोष्ट हीच राहते की आता पण मला वैभव नाईकजी दाखवत होते, इथे येताना जो तलाव आहे त्याच्या आधी यांच्या मतदारसंघात 1-2 तलाव होते. अनेक मंदिरांसाठी, अनेक गोष्टींसाठी, पर्यटनातून असेल, पर्यावरणातून असेल, मी स्वतः जो फंड दिलेला आहे तो ह्या बेकायदेशीर गद्दार सरकारने हा स्थगिती देऊन ठेवलेला.
पण नक्की आता महाराष्ट्रात फिरत असताना जो काही आपल्याकडून प्रतिसाद मिळत आहे, ज्या जनतेकडून, महाराष्ट्राच्या जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे, प्रेम जे मिळत आहे, आशीर्वाद जे मिळत आहे, आणि मी अनेक ठिकाणी बघतोय की रस्त्यात माझा गाड्यांचा ताफा थांबवत आहेत, गाड्यातून उतरवत आहेत. कधी कोण आरतीवर आहे, कधी कोण थांबून सांगते की कधी मी शिवसैनिक नव्हतो, शिवसेनेला मतदान कधी केलं नव्हतं, पण उद्धव साहेबांनी माझं मन जिंकलं आणि म्हणून मी तुमच्या सोबत आहे. हे अनेक दिवस मी बघत. खरं तर 20 जून पासून हे सगळं राजकीय नाट्य सगळीकडे रंगलेलं आहे. आणि कदाचित तुम्हाला वाटत असेल की चला लढाईला मी उतरलेलो आहे, ताकदीने उतरलेलो आहे, जोश आहे, नक्की आहे. म्हणजे हे रडायचं नाही, लढायचं. हे माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं आहे. त्यांचंच रक्त माझ्यामुळे, आणि म्हणून लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच. पण हे काही आनंददायी वातावरण नाहीये. मला मध्ये पण कोणीतरी सांगत होतं की आदित्य, तुमच्या जन आशीर्वाद यात्रेपेक्षा जास्ती प्रतिसाद तुम्हाला आता मिळत आहे, उत्साह जास्ती लोकांचा दिसत आहे, लोक तुमच्या सोबत येत आहेत, चालत आहेत तुमच्या सोबत, आशीर्वाद देतात, हे सगळं आहे. पण जे काही आता महाराष्ट्रात हे नाट्य जे रंगलेलं आहे ते कुठेही मला आनंद देत नाहीये. जरी माझ्या सभा समारंभांना जरी कुठेही थांबून गर्दी होत असेल, प्रेम देत आहेत, डोक्यावरनं हात फिरवतात, मावश्या आज्या मला भेटून सांगतात, जवळ घेतात की जा घरी जा, सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सगळं असलं तरी अतिशय मनाला दुःख देणारं वातावरण या महाराष्ट्रात झालेलं. कारण ज्या लोकांना आता जे सगळ्यांनी गद्दारी केली तेच, पण जी लोक वर्षानुवर्ष सोबत बसलो, त्यांच्या सोबत राहिलो, माझ्या स्वतःच्या लहानपणापासून मी आतापर्यंत त्यांना बघत आलेलो आहे. काही काही नवीन आलेत, आणि जे नवीन आले आहेत, खरं असं म्हणतात ना की नवीन आलेच जास्ती शिकवतात. हे 2014 नंतर आलेलेच आपल्याला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवायला लागले. हे लोकांमधली भावना आहे. मला वाटतं गद्दारांनी एकदा येऊन पाहावं आणि ओळखून घ्यावं जी भावना लोकांमध्ये आहे. पण हे जे वातावरण आहे ते कशासाठी, काय म्हणून आहे, ह्याचा जरा मी अंदाज घ्यायला फिरत आहे. आधीच दादा, मी जेव्हा ही गद्दारी सुरू होती तेव्हा मुंबईत ही प्रेम यात्रा, निष्ठा यात्रा सुरू केली. आता शिवसंवाद त्याला नाव दिलेलं आहे, अनेक वेगळ्या नावाने ओळखून येत आहे. पण मी एवढंच करत आहे की महाराष्ट्रभरात फिरत आहे आणि लोकांना विचारत आहे, आमचं काय चुकलं, काही चुकलं का, आपलं चुकलं असेल तर सांग. मला तरी वाटतं आपलं काही 2-3 गोष्टी चुकल्या आणि मी त्या जाहीरपणे मान्य करत आहे, तुमच्या समोर मान्य करतो, तुमच्या साक्षीने मान्य करतो. पहिली गोष्ट ही चुकली, पहिली गोष्ट ही माझी आणि उद्धव साहेबांची ही चुकली, पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची चुकली, शिवसेना नेता म्हणून माझी चुकली, की ज्या 40 लोकांना आपण आपलं समजलं, जवळ घेतलं, डोळे बंद करून मिठी मारली, ह्यांच्या हातातला खंजीर हा आपण बघितला नाही, मिठी जी मारली ती एवढी कडाडून मारली, डोळे बंद करून मारली की त्यांच्या हातातला खंजीर दिसलाच नाही, त्यांनी छातीवर नाही पाठीत वार केला. आणि हे न बघणं हे आमचं चुकलं, हे न बघणं आमचं चुकलं असेल कदाचित. दुसरी गोष्ट ही चुकली, वैभवजी आपण माझ्या सोबत होतात, मला विधान भवनात पण तुम्ही कधी कधी सांगत असतात, गाईड करत असतात की आदित्य असं नाही, असं करायला पाहिजे, तुम्ही असं बोलायला पाहिजे. पण हे मी मान्य करतो की कदाचित उद्धव साहेबांनी मला सत्तेत बसल्यानंतर राजकारण जमलंच नाही. म्हणजे जर आपण खरं बघितलं तर 2.5 वर्षात जी आपण कामं केलेली आहेत ह्या महाराष्ट्राला कोविडच्या काळात जसं उद्धव साहेबांनी सांभाळून घेतलेलं आहे, जोपासलेलं आहे, जपलेलं आहे. कुठेही कामं आपण बंद केली नाहीत, सगळी कामं करत राहिलो, लोकांची सेवा करत राहिलो. जे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, हे मला नेहमी कळलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण राजकारण करून सत्तेत आलेलो आहोत, कधीही राजकारण केलं नाही, 100% समाजकारण करत राहिलो. आणि हे आपलं कदाचित चुकलं असेल, कदाचित उद्धव साहेबांचं चुकलं असेल की विरोधी पक्षाला आपण सतवलं नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांवर आपण तडीपारीच्या नोटीस काढल्या नाहीत, त्यांना अशा काही केंद्रीय यंत्रणेंना त्यांना मागे लावलं नाही, आपल्या राजकीय यंत्रणेला, शासकीय यंत्रणेला कधी त्यांच्या मागे लावलं नाही, त्रास दिला नाही, आपल्या स्वतःच्या आमदारांवर, स्वतःच्या खासदारांवर लक्ष ठेवलं नाही. हे आमचं चुकलं असेल. पण हे जर चुकलं असेल तर तुम्हाला अभिमान आहे की विश्वास जो ठेवला तो आपल्या लोकांवर ठेवला होता. पण ह्या लोकांना आपलं तरी आता मानायचं कसं, मला तुम्ही सांगा. जो माणूस माझ्यासोबत फिरायचा, जो माणूस तासन तास माझ्यासोबत घालवायचा, जो माणूस मला आपलं म्हणायचा, ज्या माणसाला एवढं प्रेम दिलं, आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिले, विश्वास आपण त्यांच्यावर ठेवला, हे जे देणं घेणं होतं जे प्रेमाचं होतं, आशीर्वादाचं होतं, विश्वासाचं होतं, ही अशी 40 लोक जेव्हा गद्दार ठरतात तेव्हा आपण विचार करत बसतो की नक्की आपलं काय चुकलं, आपण काय कमी दिलं ह्या लोकांना, जेणेकरून ह्याने आपल्या पाठीत खंजीर खुपसलं. म्हणजे आता मी विचार करत असतो, जे इकडचे पण जे तुमचे महाशय आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही तर परत ते वय काढतात माझं.
म्हणजे काही आता दुसरं राहिलं नाही की ढाल काय तर माझं वय आहे. माझं मी सगळ्यांचा आदर करत आलेलो आहे, पण 2-3 गोष्टी जे ते सांगतात ते मी खोडून काढायला आलेलो आहे. ह्या कोणालाही विचारा, मी त्यांना कधी सांगितलं नाही मला साहेब बोला, मला मित्र म्हणून तुम्ही आदित्य बोला, भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून आदित्य बोला. कधी कोण मला एटी बोलतं, कोण आदित्य बोलतो, कोण आदित्य साहेब बोलतो, कोण दादा बोलतो. मी कोणाला काही सांगितलं नाही काय बोला. मला नाव नाही दिलं तरी चालेल. माझं नाव आणि माझी ओळख माझ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दिली आहे, ते म्हणजे शिवसैनिक. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी ती माझी ओळख आणि नाव कधी विकलं नाही. जपून ठेवलेलं, जोपासून ठेवलेलं, जवळ ठेवलंय, माझ्या हृदयाच्या जवळ ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट ते सांगायचे की उठून उभे राहायचे, हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, कोण प्रेमाने उभं राहत असेल, कोण आदराने उभं राहत असेल, ती वेगळी गोष्ट आहे. पण कधीही मी सांगितलं नाही. उलट तुम्ही मला कधी माझ्या दालनात आला असाल, कधी कोणाबरोबर बघितलं असेल, कोणी जरी व्यक्ती असली त्याच्यासाठी मी स्वतः दार उघडलेलं आहे, उभं राहिलेलो आहे. कधी याचा छोटेपणा नसतोच, कारण हे आपण वयाने छोटं असतो. आपण दुसऱ्यांना आदर देणं हे काही स्वतःला कमीपणा नसतो, उलट तुम्हाला मोठं करतात. म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांचा मान सन्मान करत असतो, आणि हे मी स्वतः करत आलेलो आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, मला लहानपणीपासून जी शिकवण आहे, कधी उर्मटपणे वागू नको, आगाऊपणा दाखवू नको, मास्क देऊ देऊ नको. आणि जर तुम्ही किंवा मला किंवा उद्धव साहेबांना बघितलं असेल, गेल्या 2.5 वर्षात आम्हाला कधीही वाटलं नाही की आम्ही मंत्री किंवा मुख्यमंत्री झालो. कधीही वाटलं नाही. आमची जी वागणूक होती, तुम्ही मला सांगा कधी बदलली आहे का? बदलली आहे? तुम्ही मला सांगा बदलली वागणूक? कधी नाही बदलली. कारण जे आपलं कधी नसतं, जे आपलं कधी नेहमी नसणार, त्याच्यात चिकटून राहायचं नाही. जे आपलं सदैव असतं, जो म्हणजे आपला शिवसैनिक असतो, जो आपला भगवा झेंडा असतो, त्याला पकडून राहायचं असतं. आणि ती मान सन्मान तो घेऊन आम्ही पुढे चाललो. पण आज सगळीकडे फिरत असताना त्यांचे पण मी फोटो बघतोय, होर्डिंगवर बघतोय. आणि दुःख या गोष्टीचं होतं की ज्या लोकांसाठी उद्धव साहेबांनी सगळं काही केलं, म्हणजे काही नवीन लोक असतील, काही जुनी लोक असतील, काही 40 वर्ष शिवसेनेतली असतील, काही जाऊन परत आले असतील, काही नवीन आपल्याकडे आले असतील. महाराष्ट्राच्या राजकारणात इकडून तिकडे ते नेहमी आले गेले. ठीक आहे ना, हे सगळं मान्य आहे. कारण तुम्हाला राजकारण चांगलं करायचं असतं, तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी बघायचं असतं. कधी कधी स्वतःची भूक असते, कधी कधी महत्वाकांक्षा असतात, कधी कधी काही आशा अपेक्षा असतात, त्या आम्ही करू नाही शकलो तरी तुम्ही ते जाऊ शकता. पण आतापर्यंत जे मी काही बघितलेले बंडखोरी असतील, आतापर्यंत जे पार्टी दुसरीकडे बदलून गेलेले आहेत, ही संस्कृती बघितलेली आहे की नेहमी राजीनामा देऊन आमदारकीचा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले. आणि जे काही जनतेने ठरवलं ते ठरलेलं आहे. पण कधी स्वतःच्या पक्षावर, मागच्या पक्षावर, पक्षप्रमुखांवर कधी त्यांचा अनादर केला नाही, शिव्या दिलं नाही, कधी खोटं कोणी बोललेलं नाही. पण ही संस्कृती जी महाराष्ट्राची होती, जे राजकारण होतं, ते ह्या 40 गद्दारांनी बदललेलं आहे. आणि मला भीती ह्याच गोष्टीची वाटते की हे जर राजकारण असं घाणेरडं होत गेलं तर मी कुठच्या चेहऱ्याने तरुणांसमोर जाऊ आणि विचारू आणि त्यांना सांगू की या तरुणांनो राजकारणात या, मी 32 वर्षाचा आहे, मी गद्दारी जवळून बघितलेले, तुम्ही पण बघून घ्या. मी आज तुम्हाला इथे विचारायला, ज्या इथे महिला बसलेल्या आहेत, ज्या मावश्या बसलेल्या आहेत, जे इथे तरुण मित्र बसलेले आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्हाला विचारायला आलोय सगळ्यांना की आज जे महाराष्ट्रातलं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे हे तुम्हाला पटणार आहे का? तुम्हाला पटणार आहे? कारण राजकारण ठीक आहे, पण राजकारण कसं करायचं असतं, काय करायचं असतं, एक पातळी जी असते ती न सोडता राजकारण करायचं असतं. राजकारणात खोटं बोलायचं नसतं. हे माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवलेलं आहे, शिवसेनेने शिकवलेलं आहे, शिवसैनिकांनी मला शिकवलेलं आहे. पण आज जे काही मी बघत आहे, माझ्या डोळ्या देखत जे झालेलं आहे गेल्या 1 महिन्यात, हे क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ह्याचसाठी की ज्या माझ्या वडिलांनी, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या कुटुंब प्रमुखांनी, ज्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख दिली, शिवसेनेत पदं दिले, तिकीटं दिली, निवडून आणलं, दिवस रात्र प्रचार केलेला, मेहनत केलेले, सरकार गेलं तर तुम्हाला जपून ठेवायचं, सरकार आलं तर मंत्रिपदापासून सगळं द्यायचं. हे सगळं काही दिल्यानंतर देखील जेव्हा माझे वडील, जेव्हा माझे पक्षप्रमुख, जेव्हा माझे मुख्यमंत्री हॉस्पिटलच्या बेडवर होते, त्यांना हलता नव्हतं येत, तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हे राजकारण तुम्हाला पटणार आहे? ही माणुसकी तुम्हाला पटणारी आहे का? आणि मग मी हाच विचार करत होतो की नक्की काय कमी दिलं आम्ही की तिकडे गेले. आणि नंतर मला कोणीतरी सांगितलं, आदित्य तुझं चुकतंय, तू विचार उलटा करतोयस, तू विचार हेच करतोय की काय कमी दिलं, तू हे विचार काय चूक केलीस. तर मी त्या मित्राला विचारलं की काय चूक केली, मी काय चूक उद्धव साहेबांनी केली की असं गद्दारी करून गेले. त्यांनी सांगितलं, आदित्य ह्यांची जेवढी लायकी होती, ह्यांची जेवढी गरज होती, त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही त्यांना दिलं, ज्यांना अपचन झालं आणि म्हणून हजमोला खायलाही तिथे गेलेले. आणि आता मग
किती निर्लज्जपणा किंवा काय जो ह्याला काय म्हणायचं मला काही माहितीच नाही. कारण तुम्ही बघा आता स्वतःला काय म्हणतात, क्रांतिकारी, उठाव केला आम्ही, बंड केला आम्ही. परवाकडे ह्याच इकडचंच कोणीतरी, मी जास्ती बोलत नाही, त्यांचं नाव घ्यायचं नाही मला, सांगितलं आम्हाला विश्वासघातकी बोला, गद्दार नका बोलू. काय फरक असतो विश्वासघातकी आणि गद्दारामध्ये? पण जर ह्यांना बंडखोरी करायची असती, जर ह्यांना उठाव करायचा असता, उठाव करायला आणि बंडखोरी करायला हिंमत लागते, ताकद लागते, जिद्द लागते, तुमच्या बाजूनी सत्य लागतं, सत्ता नाही. आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. आणि आज जे घडलेलं आहे ते सत्तामेव जयते झालेलं आहे. सत्यमेव जयते होणार म्हणजे होणार, कारण तुम्ही आज लिहून घ्या, मी आज इथे बोलत आहे, हे बेईमानांचं सरकार आहे, हे गद्दारांचं सरकार आहे, हे कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे आज लिहून घ्या. पण तरी देखील आज हे जे स्वतःला नावं बदलून हे स्वतःला जे पदव्या देतात ना, की आम्ही उठाव केला, आम्ही क्रांतिकारी आहोत, आम्ही बंडखोर आहोत, नाही, तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच जगाल. सगळीकडे गद्दारीचा शिक्का घेऊन फिराल. कारण जर तुम्ही बंडखोर असतात तर तुम्ही तुमच्या जागेवरनं हल्ला नसतात. जर तुम्ही उठाव करत असतात तर तुम्ही जागच्या जागी उठाव केला असतात. जर तुम्ही शिवसैनिक असतात तर शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश पाळला असता. पण तुम्ही गद्दारी केली, आणि गद्दारी करायला कुठे गेलात तुम्ही? गुवाहाटीला नाही, पहिलं सुरतला गेले. सुरतला टप्पा 1, तिथे जे काही मिळालं असेल ते मिळालं असेल, मला माहिती नाही काय मिळालं. तिथून पुढे गेले, कुठे गेले? गुवाहाटीला डोंगर बघायला. मी त्यांना बोललो डोंगरच बघायचे होते, झाडच बघायची होती, आमच्या सह्याद्रीत यायला पाहिजे होतं. किती डोंगर आहेत, किती झाड आहेत, किती सुंदर आमचा कोकण परिसर आहे. पण तुम्ही बघा, हे जे स्वतःला सांगतात की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, हे शिवसैनिक कधीही नव्हते, हे खोटे बोलतायत. आणि यांना मी आता दाखवू शकतो सत्य काय. सत्य एकाच गोष्टीतून कळतं की जर हे शिवसैनिक असते ना तर गुवाहाटीत जाऊन मजा मारली नसती यांनी. शिवसैनिक असते तर तिथे जाऊन धांगडधिंगा केला नसता, मस्ती केली नसती, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये ते हॉटेलमध्ये फिरत नसते. शिवसैनिक असते ना तर आसाममध्ये जिथे जिथे पूर आला होता त्याच आसाममध्ये जिथे गेले होते, तिथे जाऊन हे त्या पुराच्या पाण्यात उतरले असते, मदत केली असती, मदत कार्य सुरू केलं असतं. कारण तिथे ज्या मिनिटाला हे गेलेले, तिथे हॉटेलमध्ये राहत होते, त्या मिनिटाला तिथे एक महापूर आलेला, महाप्रलय आलेला. लाखो लोकांना राहायला घरं नव्हती, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हते, तरी देखील यांचे मतदार नव्हते ना, म्हणून तिथे गेले नाहीत. ह्याला शिवसैनिक म्हणत नाही. जर तुम्ही शिवसैनिक असता, तुमच्या रक्तात शिवसेना असती, तर तुम्ही तिथे पुरात उतरला असतात आणि लोकांची मदत केली असती, तर मी मानलं असतं तुम्ही शिवसैनिक आहात. तिथून पुढे कुठे गेले? गोवा. मला वाटतं सत्य परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, मला सांगण्याची गरजच नाहीये. तरी पण तुम्हाला एक सांगतो, गोव्यात गेल्यानंतर जे काही तुम्ही टीव्हीवर बघितलं, ज्या मिनिटाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी, उद्धव साहेबांनी, आपल्या पक्षप्रमुखांनी, आपल्या कुटुंब प्रमुखांनी राजीनामा दिला, वर्षातून बाहेर निघाले, जेव्हा मी तिकडच्या आजूबाजूच्या अक्षरशः पोलिसांच्या डोळ्यात असेल, सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्टाफमध्ये असेल, मुंबईकरांच्या आणि इतर सगळ्या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या अनेक व्हिडिओ महाराष्ट्रात फिरत आहेत की कसं त्यांची कोणाची आई, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा स्वतः कधी उद्धव साहेबांचं ते फेसबुक लाईव्ह बघून आणि वर्षातून बाहेर पडत असताना चित्र बघून रडत होते, डोळ्यात अश्रू होते. पण हे जे 40 निर्लज्ज गद्दार होते ना, तुम्ही बघितलं असेल काय धांगडधिंगा घातला, टेबलावर उड्या मारून नाचलेले, कसे हातवारे केले. हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मान्य आहेत? तुमचे नेते म्हणून मान्य आहेत? शिवसैनिक म्हणून मान्य आहेत का? हिंदुत्ववादी म्हणून मान्य आहेत का? कसलं हे काय, म्हणजे एवढं थोटान एवढं खोटं बोलायचं, एवढं नाट्य करायचं की जणू काही लोकांना माहितीच नाही, असं नाट्य करत राहायचं. ही सगळी जी पॉलिटिकल सर्कस आहे ही आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आज मी परत एकदा सांगतो, तुम्ही गद्दार आहात, गद्दार म्हणूनच राहणार. पण जसं मी सांगितलं की माझ्या मनात राग नाहीये, जाऊ दे, शिव्या देऊ नका, आपण काही चुकीचं केलं नाही, आपण अभिमानाने जगायचं, आपलं तोंड खराब करू नका. जे दाखवायचं त्यांना मतपेट्यांमध्ये दाखवा. पण एक तुम्हाला सांगतो मी, मला दुःख आहे ह्या गोष्टीचं की तुम्ही गद्दारी केलीत ना, ठीक आहे, केली तुम्ही गद्दारी, तिथे गेलात तर गेलात, ठीक आहे, मान्य करा. असेल तुमच्यावर काही दडपण असू शकतात, मोठी मोठी दडपण आज देशभरात दिसत आहेत, अनेक लोकांवर दिसत आहेत, जे तिथे जात नाहीत त्यांच्यावर दडपण येतं. तुम्हाला माहिती असेल काय दडपण, मला माहित नाही.
काही लोकांना आमिषा होती, काही लोकांना दडपण होतं. दडपण आहे तुमच्यावर, मान्य करा, जा तिथे आनंदात राहा, कोणी काही बोलणार नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, तिथे जायचं असेल, आनंदात राहायचं असेल, थोडी जर लाज उरली असेल, थोडी जर तुमची ताकद तुम्हाला दाखवायची असेल, हिंमत दाखवायची असेल ना, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. निवडणुकीला सामोरे होऊन जाऊ दे एकदाच. चला 40चे 40 गद्दार, त्यांना मी आवाहन करतोय, आज चॅलेंज देतोय. त्या 40च्या 40 गद्दारांना मी आज चॅलेंज देतोय, चला आजच्या आज निवडणुकीला सामोरे या, होऊन जाऊ दे एकदाच. जे जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. पण निवडणुकीला सामोरे जायची हिंमत करायची नाही. स्वतः खोटं बोलत राहायचं, गद्दार नाही, विश्वासघातकी आम्हाला बोला असं सांगत राहायचं. उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि मग बोलायला मोकळे की चला आम्हीच हिंदुत्ववादी, आम्हाला असं केलं, आम्हाला तसं केलं, आम्हाला फंड नाही मिळाला, आम्हाला ह्यांनी सतवलं, त्यांनी सतवलं. जे पक्ष तुम्ही फोडून स्वतः शिवसेनेत आलात त्यांच्याकडे तुम्हाला धोका असू शकतो का? तुम्ही सांगा. ह्या इथे मतदारसंघात नाही. पण तुम्ही गद्दारी करत राहायची, अनेक वर्ष गद्दारी करत राहायची. जिथे मान सन्मान मिळाले त्यांच्यासोबत पण गद्दारी करायची. पण ही गद्दारी जी आजची झालेली आहे ना, ही फक्त काही राजकीय गद्दारी नाहीये, ही शिवसेनेची गद्दारी नाहीये. ही नुसतं माझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत किंवा शिवसेनेच्या मतदारसंघासोबत नाही, मतदारांसोबत नाही. ही नुसतं महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी नाही, ही माणुसकीसोबत गद्दारी झालेली आहे. माणुसकीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. कारण एक वृत्ती असते लोकांची. राजकीय लोकांना कधी विश्वास ठेवत नाही असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे मान्य करू आणि पुढे चालू. पण विश्वासघात कधी करायचा असतो, गद्दारी कधी करायची असते? तुम्ही विचार करा. मागच्या दिवाळीत म्हणजे नोव्हेंबर नंतर आपली आमदारांचं वरच्यावर जेवण झालं, खासदारांचं जेवण झालं. आपण सगळे कधी कधी मातोश्रीला येतात, कधी वर्षावर येतात, आम्हाला आपलं प्रेम देत असतात, तुमचा आशीर्वाद देत असतात, शुभेच्छाचं आपलं एक देणं घेणं वेगळं असतं. पण दिवाळीनंतर लगेचच उद्धव साहेबांचं एक नाही 2 ऑपरेशन झाले. किती झाले ऑपरेशन? 2. पहिलं ऑपरेशन होणार होते मला देखील माहिती होतं, तरी मला उद्धव साहेबांनी एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेला पाठवलं. मला ऑपरेशन होणार आहे माहिती होतं. मी उद्धव साहेबांना विचारलं, उद्धव साहेब मी जाऊ की नको, तुमचं ऑपरेशन आहे, तुम्ही माझे वडील पण आहात, मुख्यमंत्री तर आहात, पण वडील पण आहात. तरी मला सांगितलं, आदित्य तू त्या परिषदेला चाललेला आहेस, तू माझा मुलगा म्हणून नाही जातेस, तू शिवसैनिक म्हणून नाही जातेस, तू महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून जातेस, एक मंत्री म्हणून जातेस, तू महाराष्ट्रासाठी जातेस, तू जायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर मी होतो तिथे. अर्थात पहिलं ऑपरेशन झालं, पण त्याच आठवड्यात त्यांचं दुसरं एक इमर्जन्सी ऑपरेशन झालं आणि मी तिथून धावत पळत आलो. आणि मी बघितलेलं माझ्या डोळ्यासमोरचं चित्र आहे, मी कधी ते विसरू शकणार नाही. की मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते तसं जास्ती काही हलू शकत नव्हते. मला तर 1.5 महिना ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचे हाताची काही मुवमेंट होत नव्हती, पायाची तेवढी मुवमेंट होत नव्हती. तरी देखील जे व्हॉट्सअपवर फोन करत होते, फोनवर फोन करत होते, मंत्रिमंडळाच्या बैठका VC वर घेत होते, ते हॉस्पिटलच्या बेडमधून घेत होते. त्या मिनिटाला जेव्हा ह्या सगळ्या 40 लोकांनी, ह्या 40 गद्दारांनी काय करायला पाहिजे होतं, त्यांच्याकडून काय अपेक्षित होतं? जे मंत्रिमंडळातले लोक होते, सहकारी होते, त्यात काही मोठी पदं परत मिळालेली. 2 लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये. मोठं मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं, 2 लोकांचं आहे. एकामेकांमध्ये कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री अजूनही ठरवतात. मग अशी कोणातरी प्रधानमंत्री पण बोलून गेलेत वाटतं, म्हणजे पोचून दिलं दिल्लीला. पण मुख्य गोष्ट ही तुम्ही विचार करा की ज्या मिनिटाला उद्धव साहेबांचं एक नाही 2 ऑपरेशन झाले, जो माणूस हलू शकत नाहीये, ज्या माणसाने आपली राजकीय ओळख दिली, शिवसेनेत आपल्याला पदं दिली, तिकीट दिलं, प्रचार केला, मंत्रीपद अशी दिली ज्या मंत्रीपद कधी मुख्यमंत्र्यांनी 40 वर्ष सोडली नव्हती, अशी खाती जेव्हा तुम्हाला देतो, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे? की जेव्हा आपला कुटुंब प्रमुख, माझे वडील, आपले पक्षप्रमुख, मुख्यमंत्री जेव्हा हॉस्पिटलच्या बेडमध्ये असतात, तुम्ही त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचं आणि त्यांचं काम करायचं की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचं. हे जे राजकारण आहे ना, हे मला दुःख देतं. म्हणजे किती वार छातीवर घ्यायला तयार आहे, चला पाठीवर पण घ्यायला तयार आहे, पण जे मी माझ्या वडिलांच्या बरोबर जे झालेलं बघितलं ना, हे कधी माझ्या मनाला पटणारं नाही. आणि ते माझे नुसतं वडील म्हणून नाहीत, ते जेव्हा हलू शकत नव्हते तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तो माणूस काम करत होता. मी बघत होतो, त्यांचे इंजेक्शन असतील, त्यांची औषधं असतील, अॅनेस्थेशियाचा इफेक्ट गेला नव्हता तरी ते विचार होते मी महाराष्ट्रात कधी फिरू शकेन. अशा परिस्थितीत ज्या माणसाची तुम्ही काळजी घ्यायची, त्यावेळी तुम्ही गद्दार लोक आमदार गोळा करायला लागतात की किती माझ्यासोबत येतात, कोण माझ्यासोबत येतात, लाजा वाटत नाही. आणि ही जी वृत्ती आहे ना, ह्या वृत्तीला मी ठेचायला आज निघालेलं, तुम्ही मला साथ सोबत देणार की नाही? बरं, पक्ष यांनी फोडला कधी?
जसं मी सांगितलं, एका बाजूला जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्राची काळजी घेत होते, कोविडचा काळ होता, कोविड वाढत होता, हॉस्पिटलच्या बेडमधून 1.5 महिना मी बघितलेलं, त्यांचं दुखणं बघितलं, त्यांचे वेदना बघितलेले आहेत. ज्या मिनिटाला आम्ही परिवार म्हणून एका कठीण प्रसंगातून जात होतो, बाहेर जास्ती बोलू शकत नव्हतो, तरी देखील ह्या जवळच्या लोकांना माहिती होतं काय प्रसंग आमच्यावर आलेला आहे, काय काळ आमचा चाललेला. टीका टिप्पणी चालू होती, आरोप प्रत्यारोप सुरू होते, आमचं आतलं जे काही होतं ते होतच. कठीण काळ होता, कठीण प्रसंग होता. मी 6 कोविड टेस्ट करून परत हॉस्पिटलमध्ये जायचो, बाहेर यायचो, आमदारांना भेटायचो, लोकांमध्ये जायचो, महाराष्ट्र फिरलेलो आणि परत हॉस्पिटलमध्ये 6 कोविड टेस्ट करून जायचो. हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे निर्लज्ज गद्दार आमदार गोळा करत होते की मी मुख्यमंत्री कसा होईल, मी मुख्यमंत्री कधी होईल, माझ्यासोबत कधी येत आहेत, कसे येत आहेत, पैसे कसे वाटप करतो, हे दुसऱ्या बाजूला चाललं. आणि ह्याची मला आता लाज वाटायला लागली. ह्या राजकारणात मी 10 वर्ष, मला आठवतं 2010 साली देखील मी इथे झेडपीच्या निवडणुकीसाठी दौरा काढलेला. युवा सेना नुकतीच स्थापन झालेली, सेनेटची निवडणुका होत्या. पवन, मला वाटतं तुझ्या घरी तिथून आपण सुरुवात केलेली. कुठे पवन जाधव? मागे असतील. खेडमधून, रेल्वेतून आम्ही आलेलो. आणि 10 वर्ष जेव्हा मी राजकारणात सक्रिय असताना मला अनेक व्यक्तींनी सांगितलेलं आहे, चांगल्या चांगल्या थोर व्यक्तींनी सांगितलेलं आहे, पत्रकारांनी सांगितलंय की आदित्य तू राजकारणात कशाला येतोस? मी म्हणलो का? राजकारण तर चांगलं आहे, आपल्याला काम करायला संधी असते. तेव्हा ते आदित्य तुझं काम नाहीये राजकारणात, तुझ्यासारख्या किंवा तुझ्या वडिलांसारख्या चांगल्या लोकांना स्थान नसतं, तुम्ही सोडून द्या राजकारण. हे मला लोकांनी सांगितलेलं आहे. आणि 10 वर्ष मी डोळे बंद करून लोकांमध्ये फिरलोय, कारण मला सेवा करायची होती, लोकांची मदत करायची होती आणि मी ती करत आलोय. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण जे हे काही नाट्य घडलेले नाही, म्हणजे जसं माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असला, त्यांच्या कठीण काळात खंजीर खूप असला, त्यांना जेव्हा कोविड झाला नंतर आत्ताच्या काळात तेव्हा यांनी पक्षाशी गद्दारी केली, हे सगळं बघून मला आता खरं वाटायला लागलेलं आहे. आणि सत्य परिस्थिती आहे की ह्या ज्या काही बंडखोर नाही, हे गद्दार आहेत, त्या गद्दारांनी एवढंच सिद्ध करायला हे नाट्य केलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. ह्याचं दुःख आहे, पण माझ्या मनात जिद्द पण आहे की आज मी जिथे जिथे फिरत आहे, माझ्यासोबत जी लोक येत आहेत ते एवढंच सांगत आहेत मला की आदित्य आम्ही तुमच्या सोबत आहोत. परवा पण मी जेव्हा मराठवाड्यात होतो विनायक राऊत साहेब, तेव्हा मला एका मावशीनी रस्त्यातच गाडी थांबवली आणि जवळ घेतला आणि सांगितलं आदित्य बाळा घरी जा आणि उद्धव ठाकरेंना सांग माझा विश्वास माझा उद्धव. कारण उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तुम्ही महाराष्ट्रात आठवण करा केवढी अनेक कामं केली. त्या कोकणाचा विकास करत असताना देखील प्रत्येक जिल्ह्याचा विकास करत राहिलो. रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, विजेचा असेल, हे तर आहेच. पण मोठी मोठी कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, शाळा असतील, एसटीचं पूर्ण कायापालट असेल, हे सगळं करत राहिलो. कुठेही विकासाचा दर आपण कमी केला नाही. 2 वर्षांमध्ये टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आपले उद्धव साहेब आलेले. जेव्हा मंत्रिमंडळ बसलं, मला पहिला दिवस आठवतो, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचा पहिला निर्णय होता की आपल्या शिवरायांच्या रायगडाला 600 कोटी आपण देणं होतं, ते महाराष्ट्र शासनाने दिले. तो पहिला त्यांचा निर्णय होता. पहिला निर्णय आपल्या उद्धव साहेबांचा तो होता, रायगडाला 600 कोटी किल्ल्याला देणं. आणि शेवटचा निर्णय होता औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करणं. पण मी अभिमानाने सांगू शकतो की हे सगळं होत असताना देखील कुठेही धर्मांमध्ये, जातींमध्ये, भाषांमध्ये वाद निर्माण झाला नाही, दंगली झाल्या नाहीत. महाराष्ट्र हा एकजूटपणे पुढे चाललेला. ह्यांच्या पोटात हेच दुखत होतं, जर महाराष्ट्र पुढे गेला तर आपलं काय, उद्धव साहेब मुख्यमंत्री राहिले तर आपलं काय, शिवसेना पुढे येत राहिली तर आपलं काय, महाराष्ट्राचं एकजूट राहिलं तर आपलं काय. आणि तुम्ही हे ओळखून घ्या, हे जे कटकारस्थान चाललेलं नाही ते ओळखून घ्या की आज पण, काल पण, परवा पण, उद्या पण, परवा पण, रोज जो महाराष्ट्रासाठी बोलत राहणार त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हे जग जाहीर आहे. परवाकडे राज्यपाल महोदय काय बोललेले आहेत, काय बोलले त्यांनी? मुंबईत आणि ठाण्यात जिथे आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, महापालिकेची निवडणूक आहेत, एकजूटपणे शिवसेनाच्या मागे जे सगळे नागरिक उभे आहेत, जातीपातीमध्ये, धर्मांमध्ये, भाषेमध्ये वाद नाहीये, तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही महाराष्ट्राची जी एकजूट आहे ती फोडणार, मुंबईकरांची, ठाणेकरांची, कोकणवासियांची, इतर सगळीकडे जे नागरिक आहेत त्यांची एकजूट फोडणार, मराठी माणसाला वेगळं करणार, शिवसेनेला तुम्ही वेगळं करणार, ठाकरे परिवार संपवण्याचा प्रयत्न करणार. पण मी आज त्यांना सांगू इच्छितो, ठाकरे परिवार माझ्या समोर बसलेला आहे, शिवसेना माझ्या समोर बसलेली आहे. ही ताकद आहे, ही महाराष्ट्र, हा महाराष्ट्र, ही माती, ही शिवरायांची माती आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मावळे इथे जन्माला आलेले आहेत, साधू संत इथे जन्माला आलेले आहेत, क्रांतिकारी इथे जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्र वाकणार नाही आणि झुकणार नाही. पण आज इथून पुढे निघत असताना जे काही हे राजकीय नाट्य चाललेलं आहे, मी आपल्याला एकच गोष्ट विचारायला आलेलो आहे की हे तुम्हाला मान्य आहे? गद्दारी तुम्हाला मान्य आहे? मला तुमच्याकडे
महत्वाचं नाही. आज मी मतं मागायला नाही आलोय, काही मागायला नाही आलोय. मी आपल्याकडे एवढंच मागायला आलेलो आहे की मला हे चित्र बदलायचं आहे. मला जगाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं, ते निर्माण करून द्यायचं आहे. आणि जर तुम्ही माझी साथ आणि सोबत, ह्या 32 वर्षाच्या मुलाची साथ आणि सोबत देणार असाल तर मला आपलं हात वरती करून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. पण ह्याच प्रेमासाठी आणि ह्याच आशीर्वादांसाठी मी सर्वीकडे फिरत आहे. हेच प्रेम द्या. आपल्याला राजकारण बदलायचंय, महाराष्ट्र घडवायचं आणि देश घडवायचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.